गुड मॉर्निंग. बघा, क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 तर त्याच्यामध्ये आपला जो चॅप्टर पूर्वीपासून चालू आहे तो आहे बघा टिलेज. टिलेजच्या संदर्भामध्ये आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा डेफिनेशन ऑफ टिलेज आपण पाहिलेले आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज, त्याच्यासोबत ॲडव्हान्टेजेस ऑफ टिलेज या गोष्टी आपण पाहिलेत. त्याच्यात बघा क्लासिफिकेशन ऑफ टिलेज ऑपरेशन. टिलेज ह्या शब्दाचा अर्थ आहे मशागत, आणि मशागतीचं वर्गीकरण हा सुद्धा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तरीसुद्धा आपण हा पॉईंट पुन्हा एक वेळ बघतोय. क्लासिफिकेशन ऑफ द टिलेज ऑपरेशन म्हणजे मशागतीचं असणारं वर्गीकरण. तर बघा क्लासिफिकेशन ऑफ टिलेज ऑपरेशन, तर ह्या मशागतीचं जे वर्गीकरण केलं जातं ते 3 गोष्टींमध्ये वर्गीकरण केलं जातं. 1 नंबरला आहे बघा प्रिपरेटरी टिलेज, 2 नंबरला आहे सीड बेड प्रिपरेशन, 3 नंबरला आहे इंटर कल्टिवेशन आणि आफ्टर टिलेज. या 3 गोष्टी या ठिकाणी आपण पाहिल्या होत्या. बघा प्रिपरेटरी टिलेज त्याचे पुन्हा 2 पार्ट्स पडतात. 1 नंबरला आहे प्रायमरी टिलेज, त्यालाच प्लाविंग म्हणजे नांगरण असं आपण म्हणू, आणि दुसरा आहे सेकंडरी टिलेज. तर बघा प्रिपरेटरी टिलेजमध्ये आपण ज्या गोष्टी पाहिल्या होत्या मध्ये द टिलेज ऑपरेशन दॅट आर कॅरीड आउट फ्रॉम द टाइम ऑफ हार्वेस्ट ऑफ द क्रॉप टू द सोविंग ऑफ द नेक्स्ट क्रॉप. आपण पाहिलेलं आहे की जी मशागतीचा असा प्रकार पूर्वीच्या पिकाच्या काढणीपासून चालूच्या पिकाच्या पेरणीपर्यंतचा ज्या ज्या गोष्टी आपण करतो या गोष्टीला म्हणलं जातं प्रिपरेटरी टिलेज. बघा टिलेज ऑपरेशन दॅट आर कॅरीड आउट फ्रॉम टाइम ऑफ हार्वेस्ट ऑफ द क्रॉप टू द सोविंग ऑफ द नेक्स्ट क्रॉप. पूर्वीच्या पिकाच्या काढणीपासून पुढील चालू पिकाच्या पेरणीपर्यंतच्या ज्या ज्या गोष्टी केली जातात त्या सगळ्याला म्हटलं जातं प्रिपरेटरी टिलेज. त्याच्यामध्ये काय काय केलं जातं बघा, प्लाविंग म्हणजे नांगरणी केली जाईल, क्लॉड क्रशिंग म्हणजे आपले जे ढेकळं असतील ते ढेकूळ पूर्णपणे फोडले जातील, लेवलिंग केले जाईल, एका आपलं जे क्षेत्र असेल फील्ड असेल ते एका क्षेत्रामध्ये एका लेवलमध्ये विशिष्टमध्ये आणलं जाईल तर लेवलिंग असं म्हटलं जाईल. हार्विंग म्हणजे कोळपणी केली जाईल. त्याच्यासोबत मॅन्युरिंग म्हणजे खताची मात्रा आपण कितीपत देणार आहेत या गोष्टी केल्या जातील. त्या सगळ्याला मिळून म्हटलं जातं प्रिपरेटरी टिलेज. या सगळ्या गोष्टीला मिळून प्रिपरेटरी टिलेज असं म्हटलं जातं. तर बघा या प्रिपरेटरी टिलेजचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलं गेलेलं आहे. 1 नंबरला आहे प्रायमरी टिलेज, त्यालाच आपण प्लाविंग नांगरण असं आपण म्हणतो, आणि 2 नंबरला आहे सेकंडरी टिलेज. तर बघा आपण ह्या गोष्टी पाहिलेल्याच आहेत. तर बघा प्रायमरी टिलेज म्हणजे बघा प्रायमरी टिलेज ह्याचा अर्थ आहे प्लाविंग म्हणजे नांगरण या शब्दालाच या गोष्टीलाच प्रायमरी टिलेज असं म्हटलं जातं. तर बघा प्रायमरी टिलेज म्हणजे प्लाविंग नांगरण. तर नांगरणी आपण ज्यावेळेस करत असतो आपल्या शेतामध्ये नांगरणी करत असतो त्यावेळेस काय केलं जातं, कटिंग अँड इन्व्हर्टिंग ऑफ द सॉइल. बघा आपलं जे क्षेत्र असेल, आपलं जे पीक असेल, फील्ड असेल, तर या क्षेत्रामध्ये आपण काय करत असतो कटिंग अँड इन्व्हर्टिंग म्हणजे माती कट केली जाते किंवा एका ठिकाणी त्या मातीचं इन्व्हर्टिंग म्हणजे मातीची भेळ मिसळ केली जाते, त्याला प्लाविंग असं म्हटलं जातं. नांगरणीमध्ये काय होतात कटिंग अँड इन्व्हर्टिंग ऑफ द सॉइल दॅट इज डन आफ्टर द हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप टू ब्रिंग द न्यू लँड अंडर कल्टिवेशन. बघा नांगरणी केली जाते. कशासाठी नांगरणी आपण करत असतो की आपणाला आपलं जे क्षेत्र असेल, आपलं जे पीक असेल या पिकाच्या पेरणी करण्यासाठी आपण नांगरणी करत असतो. त्या गोष्टीला म्हटलं जातं प्रायमरी टिलेज. त्याच्यानंतर बघा दुसरा पार्ट आहे सेकंडरी टिलेज. हा आपण पाहिलेला आहे सेकंडरी टिलेज. तर सेकंडरी टिलेज म्हणजे काय, लाइटर और फायनर ऑपरेशन परफॉर्म्ड ऑन द सॉइल आफ्टर प्रायमरी टिलेज. बघा ज्या वेळेस आपण नांगरणी करतो आणि एकदा नांगरणी झाली तर नांगरणी झाल्यानंतर ज्या छोट्या छोट्या ज्या कृती आहेत आपल्या शेतामध्ये आपण जे करत असतो त्याला सेकंडरी टिलेज म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये काय काय केलं जातं बघा, क्लॉड क्रशिंग म्हणजे आपण ढेकळं आहे ते ढेकळं पूर्णपणे फोडली जातात. त्याच्यानंतर लेवलिंग म्हणजे आपलं जे क्षेत्र असेल ते एका विशिष्ट लेवलला आपण आणलं जातं. आणि 3 नंबरला आहे हॅरोविंग म्हणजे कोळपणी.
तर या 3 गोष्टी आपण सेकंडरी टिलेजमध्ये करत असतो. बघा पहिल्यापासून आपण जर पाहिलं तर प्रिपरेटरी टिलेज, त्याच्यामध्ये प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज अशा 2 गोष्टी येतात. त्याचं वर्गीकरण होतं. प्रायमरी टिलेज ह्याच्यामध्ये फक्त प्लाविंग म्हणजे नांगरणी करणे याला प्रायमरी टिलेज असं म्हटलं जातं. आणि सेकंडरी टिलेज त्याच्यामध्ये काय काय केले जाईल बघा, क्लाउड क्रसिंग म्हणजे डेकळे फोडले जातील, लेवलिंग केले जाईल, हार्विंग म्हणजे कुळपणी केले जातील. या सगळ्या गोष्टीला मिळून सेकंडरी टिलेज असं म्हटलं जातं. तर बघा या 2 गोष्टी आपण पाहिल्यात. त्याच्यानंतर आपला जो शिकवण्याचा पार्ट जो राहिला होता पूर्वीच्या तासामध्ये, पूर्वीच्या लेक्चरमध्ये शिकवण्याचा पार्ट राहिला होता तो आहे सीड बेड प्रिपरेशन. सीड बेड प्रिपरेशन याचा अर्थ आहे वाफे तयार करणे. बघा आपण पेरणीच्या वेळेस करायची असेल तर पेरणी करण्याच्या पूर्वी आपणाला सीड बेड प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो, ज्याला वाफ तयार करणं म्हणतो, ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. सीड बेड प्रिपरेशन. तर बघा त्याच्यामध्ये वाफ तयार केली जातील. आफ्टर preparatory tillage, the land is to be laid out properly for irrigation, crops or planting. बघा एकदा मशागत झाली तर आपलं जे क्षेत्र असेल, आपली जी शेती आहे, या शेतीचा आपण या ठिकाणी कशासाठी वापर करणार आहे बघा. एकदा मशागत झाली तर पुढचा जो पार्ट राहतो तो आहे पेरणी. तर पेरणी करण्याच्यासाठी आपणाला सीड बेड प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो, वाफे तयार करणं आपण ज्याला म्हणतो, तर वाफ तयार करणं गरजेचं आहे. आफ्टर preparatory tillage, the land is to be laid out properly for irrigating crop or planting seedlings, which is known as a seed bed preparation. बघा एकदा प्रायमरी टिलेज आपलं झालं, एकदा सेकंडरी टिलेज आपलं पूर्ण झालं, मशागत झाली, तर मशागत झाल्यानंतर आपल्याला वाफे तयार करायचं, सीड बेड प्रिपरेशन करायचं आहे. वाफ तयार करणे त्यालाच सीड बेड प्रिपरेशन असं म्हटलं जाईल. आफ्टर प्रिपरेटरी टिलेज द लँड इज टू बी लेड आउट फॉर प्लांटिंग, म्हणजे बघा पेरणी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सीड बेड प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा 3 नंबर आहे इंटर कल्चर, त्यालाच इंटर कल्टिवेशन असं म्हटलं जाईल. बघा इंटर कल्चर किंवा इंटर कल्टिवेशन आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. इंटर कल्चर याचा अर्थ आहे अंतर मशागत. अंतर मशागत. बघा अंतर मशागत म्हणजे काय केलं जाईल, त्यालाच इंटर कल्चर असं म्हटलं जाईल. बघा एकदा सीड बेड प्रिपरेशन झालं आणि सीड बेड प्रिपरेशन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर आपलं जे क्षेत्र असेल, आपलं जे पीक असेल, हे विशिष्ट उंचीपर्यंत येऊन पोचलं. तर बघा एकदा विशिष्ट उंचीपर्यंत येऊन पोचल्यानंतर आपणाला त्या पिकामध्ये आपण अंतर मशागत करत असतो. त्याला इंटर कल्चर किंवा इंटर कल्टिवेशन असं म्हटलं जाईल. तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आपण परीक्षेसाठी महत्त्वाच्या म्हणून आपण त्या ठिकाणीच लिहून घेणं गरजेचं आहे. इंटर कल्चर त्यालाच इंटर कल्टिवेशन म्हणलं जाईल. म्हणजे बघा द टिलेज ऑपरेशन दॅट आर कॅरीड आउट इन अ स्टँडिंग क्रॉप. बघा या ठिकाणी आपलं जे पीक आहे, आपण पीक उभा केलं आहे, आपल्या शेतामध्ये पीक आलेलं आहे आणि एकदा ते क्रॉप या ठिकाणी स्टँडिंग आहे, एकदा ते क्रॉप आलेलं आहे आणि त्या उभ्या पिकामध्ये आपण ज्या गोष्टी या ठिकाणी जे ऑपरेशन्स आपण ठिकाणी करणार आहे त्याला इंटर कल्चर ऑपरेशन असं म्हटलं जातं. The tillage operation that are carried out in a standing crop are called as after tillage. त्यालाच आपण इंटर कल्टिवेशन सुद्धा आपण म्हणू शकतो. अंतर मशागत. बघा द टिलेज ऑपरेशन that is carried out in a standing crop is called as इंटर कल्टिवेशन किंवा इंटर कल्चर. त्यालाच मराठीमध्ये अंतर मशागत असं म्हटलं जातं. बघा त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न विचारला जाईल इंटर कल्चर किंवा इंटर कल्टिवेशन, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 4च ओळी आपल्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या ओळी आपण आपल्या क्राफ्ट सायन्सच्या नोटबुकमध्ये त्या ठिकाणी आपण लिहून घ्यायचे आहेत. इंटर कल्चर किंवा इंटर कल्टिवेशन. बघा ह्याच्यामध्ये काय काय केलं जाईल, 1 नंबरला केला जातं. बघा एकदा पेरणी झाली त्याच्यामध्ये गॅप फिलिंग. गॅप फिलिंग याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस आपण पेरणी करत असतो, एकदा पेरणी झाल्यानंतर बघा बऱ्याच ठिकाणी बरेच बियाणे या ठिकाणी उगवून येत नाही, बऱ्याचशी जागा मोकळी राहते. आपण सऱ्यामध्ये पेरणी करत असेल तर त्या सऱ्यांमधला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मोकळ्या राहतात, त्याला म्हटलं जातं गॅप फिलिंग. बघा ज्या ठिकाणी सऱ्याची जागा ठिकाणी मोकळी आहे, ज्या ठिकाणी पीक उगवून आलेलं नाहीत, त्या ठिकाणी आपण बियाणांची लागवड करणे. ज्या ठिकाणी बघा क्रॉप उगवून आले नाहीत, ज्या ठिकाणी पीकच उगवून आलेलं नाहीत, समजा आपण सऱ्या पेरणी करत आहे आणि त्या सऱ्यांमध्ये
2-4 ठिकाणी या ठिकाणी बियाणं उगवूनच आलेलं नाहीत, 2-4 ठिकाणी आपण या ठिकाणी पीक येऊ शकला नाही, अशा ठिकाणी आपण पुन्हा बियाणं लावून त्याची लागवड करतो, त्याला म्हटलं जातं गॅप फिलिंग. सेकंड आहे 2 नंबरचं टिलेज ऑपरेशन आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे, ते आहे इंटरकल्चर ऑपरेशन, ज्याला आपण म्हणू. सेकंड आहे थिनिंग. थिनिंग म्हणजे काय बघा, बऱ्याच वेळा आपण पेरणी करत असताना एकाच ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 बियाणं पडतात आणि 3 ते 4 बियाणं पडल्यानंतर एकाच ठिकाणी 3 ते 4 क्रॉप उगवून येतात. तर बघा त्या 3 ते 4 क्रॉपमधला एकच क्रॉप आपण या ठिकाणी ठेवला जातो, एकच क्रॉप आपण या ठिकाणी वाढवला जातो, त्याला म्हटलं जातं थिनिंग ऑपरेशन. द रिमूव्हल ऑफ अनडिझायरेबल प्लांट्स, त्याला म्हटलं जातं थिनिंग. 3 नंबरला आहे मल्चिंग. मल्चिंग म्हणजे बघा बऱ्याच ठिकाणी आपण मल्चिंग करतो, जे काळे पेपर्स असतात आपण शेतामध्ये हाताळतो त्याला मल्चिंग म्हटलं जातं. आणि 4 नंबरला आहे टॉप ड्रेसिंग. टॉप ड्रेसिंग म्हणजे आपण खतं आपल्या शेतामध्ये आपण ज्यावेळेस खतं देत असतो त्याला टॉप ड्रेसिंग असं म्हटलं जाईल. बघा इंटर कल्टिवेशन याच्यामध्ये काय काय केलं जाईल बघा, गॅप फिलिंग केलं जाईल, थिनिंग केलं जाईल, मल्चिंग केलं जाईल आणि टॉप ड्रेसिंग केलं जाईल. या सगळ्या गोष्टीला मिळून इंटरकल्चर किंवा आंतर मशागत आपण ज्याला म्हणू, ह्या सगळ्या गोष्टीला मिळून इंटरकल्चर किंवा आंतर मशागत असं म्हटलं जाईल. बघा क्लासिफिकेशन ऑफ टिलेज ऑपरेशन, त्याच्यामध्ये आपण प्रायमरी टिलेज पाहिलं, सेकंडरी टिलेज पाहिलं आणि सेकंड टिलेज नंतर सीड बेड प्रिपरेशन, ज्याला की आपण वाफे तयार करणे, आपण मराठीमध्ये या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. सीड बेड प्रिपरेशन दॅट इज कॉल्ड एज वाफे तयार करणे. 3 नंबरला इंटर कल्टिवेशन, त्यालाच आपण म्हटलं जातं आंतरमशागत. तर आंतरमशागतीमध्ये आपण काय काय करणार आहे बघा, गॅप फिलिंग, त्याच्यानंतर बघा थिनिंग, मल्चिंग आणि टॉप ड्रेसिंग, या सगळ्या गोष्टी आपण आंतरमशागतीमध्ये करत असतो. बघा द टिलेज ऑपरेशन दॅट इट कॅरिड आउट इन अ स्टँडिंग क्रॉप, उभ्या पिकामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्याला आपण आंतरमशागत म्हटलं जातो. तर उभ्या पिकामध्ये आपण काय करू शकतो, खतं देऊ शकतो, त्यालाच टॉप ड्रेसिंग असं म्हटलं जातं. गॅप फिलिंग म्हणजे बघा आपण पेरणी करत असताना बऱ्याच ठिकाणी जागा मोकळी राहते आणि मोकळ्या राहिलेल्या जागेमध्ये आपण नंतर बियाणं पेरली जातं, त्याला गॅप फिलिंग म्हटलं जातं. थिनिंग म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघा एक आपण पेरणी करत असताना एकाच ठिकाणी जवळजवळ 3-4 क्रॉप 3-4 झाडं उगवून येतात आणि त्या 3-4 झाडांमधलं फक्त एकच झाड ठेवलं जातं, त्याला थिनिंग असं म्हटलं जातं. मल्चिंग म्हणजे बघा बऱ्याच वेळेस आपण मल्चिंग पेपर आपल्या साऱ्यांमध्ये हातरत असतो, त्याला मल्चिंग असं म्हटलं जातं. आणि टॉप ड्रेसिंग म्हणजे आपण ज्यावेळेस उभ्या पिकामध्ये खतं देत असतो त्याला आपण टॉप ड्रेसिंग असं म्हटलं जाईल. त्याच्यानंतर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट या ठिकाणी आपल्याला आहे हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. बघा हार्वेस्टिंग याची डेफिनेशन आपल्याला परीक्षेसाठी सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे, आपण त्या ठिकाणीच लिहून घ्यायचे आहे. हार्वेस्टिंग म्हणजे काय की बघा आपण ज्वारीचं पीक घेतलेलं आहे आणि ते ज्वारीचं पीक आहे, जवळजवळ 3 ते 4 महिने झाल्यानंतर आपण त्या ज्वारीच्या पिकाची काढणी केली जाते, त्याला हार्वेस्टिंग असं म्हटलं जातं. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. बघा द रिमूव्हल ऑफ एंटायर प्लांट्स ऑर इकॉनॉमिक पार्ट्स. बघा ज्वारीच्या पिकामध्ये आपण जी कणसं असतात ही कणसं आपण या ठिकाणी खोडली जातात किंवा कणसं काढली जातात, त्याला आपण हार्वेस्टिंग म्हटलं जातं. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. तर बघा द रिमूव्हल ऑफ एंटायर क्रॉप, पूर्णपणे पीक काढलं जाईल किंवा त्या पिकामधला काय काय काढले जातील बघा, ग्रेन्स धान्य काढले जाईल, सीड्स बियाणं काढले जातील, लीफ रूट म्हणजे समजा आपण गाजराच्या या ठिकाणी जर आपण पेरणी केली असेल तर गाजराचं बघा जे रूट्स असतील म्हणजे मुळं काढली जातील, किंवा एंटायर प्लांट्स पूर्णपणे जे क्रॉप आहे त्या पूर्णपणे क्रॉपची प्लांटची आपण काढणी करतो, दॅट इज कॉल्ड एज अ हार्वेस्टिंग. रिमूव्हल ऑफ एंटायर प्लांट्स ऑर इकॉनॉमिक पार्ट्स आफ्टर मॅच्युरिटी फ्रॉम द फील्ड इज कॉल्ड ॲज हार्वेस्टिंग. बघा आपलं पूर्णपणे पीक बाजूला काढणे किंवा त्या पिकामधला जो भाग म्हणजे बघा ज्वारीमध्ये आपण धान्य काढली जातील, त्याच्यानंतर आपण गाजर केला असेल किंवा मुळा लावला असेल त्याच्यामध्ये रूट्स त्याच्या मुळ्या काढल्या जातील, बटाटे लावले असेल तर त्याच्यासुद्धा आपण जो रूट्स ज्याला आपण म्हणू बटाटे काढले जातात, तर या सगळ्या गोष्टीला आपण हार्वेस्टिंग असं म्हटलं जातं. बघा आपल्याला परीक्षेला डेफिनेशन महत्त्वाचे आहे, त्याच्यामध्ये बघा रिमूव्हल ऑफ एंटायर प्लांट्स ऑर इकॉनॉमिक पार्ट्स आफ्टर मॅच्युरिटी फ्रॉम द फील्ड इज कॉल्ड ॲज अ हार्वेस्टिंग. बघा परीक्षेसाठी आपण क्रॉप सायन्समध्ये ही डेफिनेशन आपल्या परीक्षेच्या आपल्या क्रॉप सायन्सच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे.
द रिमूवल ऑफ एंटायर प्लांट्स और इकॉनॉमिक पार्ट्स कंसाले इट्स ग्रेन सीड लीफ रूट और एंटायर प्लांट कंस पूर्ण आफ्टर मॅच्युरिटी फ्रॉम द फील्ड इज कॉल्ड ॲज हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहे ते आहे थ्रेशिंग. थ्रेशिंग या शब्दाचं मराठीमध्ये मिनिंग लिहिलेलं आहे. त्याचं म्हणजे थ्रेशिंग या शब्दाचा अर्थ आहे मळणी. थ्रेशिंग म्हणजे मळणी. तर मळणी म्हणजे काय केलं जातं बघा, समजा आपण ज्वारी लावलेली आहे तर त्या ज्वारीमधला आपण कणसं बाजूला काढतो, कणसं वाळू घालतो आणि एकदा कणसं वाळू घातल्यानंतर आपण त्या पिकाची मळणी करतो. म्हणजे आपण थ्रेशिंग मशीन ज्याला आपण म्हणू किंवा हलर आपण आपल्या भाषेमध्ये ज्याला म्हणत असतो, या ठिकाणी आपण घेऊन जाऊन आपण त्याच्यामधले जी धान्य असेल ते धान्य आपण बाजूला करतो, त्याला थ्रेशिंग म्हणलं जाईल. बघा तिची व्याख्या असं आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ सेपरेटिंग फ्रूट्स और सीड फ्रॉम द प्लांट्स और इयर्स. बघा जे कणीस असेल त्या कणसामधून आपण धान्य बाजूला काढणे, या पद्धतीला या प्रोसेसला थ्रेशिंग असं म्हटलं जाईल. इट इज अ प्रोसेस ऑफ सेपरेटिंग ऑफ फ्रूट्स और सीड फ्रॉम द प्लांट्स इज कॉल्ड ॲज थ्रेशिंग. म्हणजे त्यालाच आपण मळणी असा सुद्धा शब्द आपण वापरू शकतो. मळणी झाली. त्याच्यानंतर बघा विनोविंग. विनोविंग म्हणजे बघा जुन्या काळामध्ये बऱ्याचशा महिला काय करायच्या की एकदा मळणी झाल्यानंतर आपलं जे क्षेत्र असं किंवा आपलं जे धान्य आहे हे धान्य आपण या ठिकाणी वाऱ्यावरती धरलं जायचं. त्याला विनोविंग असं म्हटलं जातं. त्यालाच वारा घालणे असं म्हटलं जातं. विनोविंग म्हणजेच वारा घालणे. म्हणजे बघा ह्याची आपल्याला व्याख्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेपरेशन ऑफ ग्रेन और सीड फ्रॉम चाफ. चाफ म्हणजे काय बघा, आपण ज्या वेळेस आपल्या थ्रेशिंग मशीनच्या सहाय्याने किंवा हार्वेच्या सहाय्याने आपण ज्यावेळेस मळणी करत असतो आणि मळणी केल्यानंतर त्याच्यामध्ये बरीचशी तूस शिल्लक राहत असते, बराचसा त्याचा केर कचरा शिल्लक राहत असतो. तर तो केर कचरा आपण हे जे धान्य आहेत हे धान्य आपण वाऱ्यावरती धरतो आणि वाऱ्यावरती धरून हा केर कचरा त्याच्यापासून बाजूला काढला जातो. त्या गोष्टीला म्हणलं जातं विनोविंग. सेपरेशन ऑफ अ ग्रेन और सीड फ्रॉम चाफ इज नोन ॲज अ विनोविंग. या तिन्ही डेफिनेशन बघा परीक्षेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. विनोविंग, सेपरेशन ऑफ अ ग्रेन और सीड फ्रॉम चाफ इज कॉल्ड ॲज अ विनोविंग. बघा आपल्याला परीक्षेमध्ये हे डेफिनेशन लिहायचे आहे. विनोविंग याचा अर्थ आहे वारा घालणे. वारा घालणे म्हणजे कधी, ज्या वेळेस आपण आपले धान्य ज्वारी बाजरी गहू मका आपण या ठिकाणी क्षेत्र त्याची काढणी झाल्यानंतर त्याची मळणी झाली आणि मळणी झाल्यानंतर आपण त्या ज्वारीमध्ये बाजरीमध्ये जर काय केर कचरा शिल्लक राहिला असेल, पालापाचोळा शिल्लक राहिला असेल, हा पालापाचोळा आपण ही जी ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल आपण वाऱ्यावरती धरतो, त्या गोष्टीला म्हटलं जातं विनोविंग. त्याचीच डेफिनेशन आहे, त्याची व्याख्या आहे सेपरेशन ऑफ अ ग्रेन और सीड फ्रॉम चाफ इज नोन ॲज अ विनोविंग. बघा आपल्या परीक्षेसाठी या तीन व्याख्या सर्वाधिक महत्त्वाचं आहे. हार्वेस्टिंग, थ्रेसिंग आणि विनोविंग. हार्वेस्टिंग, थ्रेसिंग आणि विनोविंग. बघा आपण आपल्या ग्रुपवरती ह्याचे फोटो सेंड करणार आहेत. या फोटो सेंड केल्याप्रमाणे आपण आपल्या वहीमध्ये या नोट्स उतरवून घ्यायच्या आहेत.